कोरोनाच्या काळामध्ये पंढरीचा पांडुरंग जर कोणात पाहायला मिळाला असेल तर ही खाकी शान महाराष्ट्राची त्या पोलीस बांधवांमध्ये पाहायला मिळाला। आणि त्याच पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणारे सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक, खरं तर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। खरं तर यातून निवृत्त झाल्यानंतर बरेच लोक थकलेले असतात, दमलेले असतात, सगळ्या काही गोष्टी असतात आणि एन्जॉय करायच्या मागे लागतात। पण आपण महाराष्ट्राची सेवा केली, त्या खाकी वर्दीची सेवा केली आणि त्याचं कुठंतरी भान राखून आपल्या गावासाठी सुद्धा काहीतरी करावं लागतंय। या माध्यमातून ती असणारी ऊर्जा घेऊन ते गावचे सरपंच आहेत, म्हणून ते या ठिकाणी आहेत। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या विनंती करतो। आदरणीय श्री विद्यमान सरपंच कानकदा गाव पुंडलिकजी तुळशीराम सपकाळे साहेब। धन्यवाद। जरा खूपच कौतुक झालं। सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय स्वराज्य सरपंच सेवा संघ याचे सर्व आदरणीय पावशे साहेब, संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेले सर्व गावगाडा पाहणारे माझे सरपंच बंधू भगिनी, त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे हा योग आता आम्हाला 2020 मध्ये आम्ही सरपंच झालो होतो। अगदी कोरोनाच्या काळामध्ये सेवानिवृत्त झालो आणि 4 महिन्याने गावाची निवडणूक लागली। सत्ताधाऱ्यांना भारी पडणारा कोणतरी माणूस पाहिजे म्हणून माझ्या गावच्या काही लोकांनी नवीन पॅनल तयार केलं आणि मला उभं केलं। 17 सदस्य असलेलं आमचं गाव कानडदा, जळगाव जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं गाव, ग्रामपालिका आहे तिथं। आणि उभं राहिलं बाबा, मला काही खूप असा अनुभव नव्हता। आणि नंतर मग सदस्यांमधून निवडून आलो, त्यावेळेला काही डायरेक्ट सरपंच नव्हता मध्यंतरीच्या काळामध्ये 2021 मध्ये। आणि मग सरपंच झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आव्हान दिसायला लागले। प्रत्येक वेळेस हा लाईट नाही, ह्या गटार निघाला नाही, आमकं केलं नाही, एवढंच नाही, अरे ते कुत्रं मेलं सरपंच, ते दिसत नाही का? परिस्थिती अशी विचित्र आहे गावगाड्यामध्ये। पावशे साहेब काम करत असताना प्रत्येक ठिकाणी अडचणी। आता प्रशासनामधून आलेलो असल्यामुळे हुकूम देण्याचं काम, पोलीस उपाधीक्षक असल्यामुळे बस रुबाब करणे, करून घेणे बरोबर कसं तरी। पण या ठिकाणी आपण सर्वांना माहिती असेल की काय काय त्रास होतो। सुरुवातीला तर 2-4 महिने असं वाटलं की कशाला याच्यात पडलो असेल बाबा, पण नंतर ठरवलं, मित्र मिळत गेले। समाजामध्ये आपण जर काही चांगलं करायला लागलो, विचार ठेवले की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, तर निश्चितपणे 10 लोक जातील मित्रांनो विरोधात, पण 200 लोक आपल्या बाजूने उभे राहतात। आणि नेमकं माझं तसंच झालं। पूर्ण एक टीम तयार झाली आणि करा गिरणा नदी, खूप मोठी नदी आमच्या गावात, प्रचंड रेती चोरी। मग काय करायचं, ही जर बाकीचे गाव आम्ही जेव्हा पाहिले तेव्हा तळ लागलेलं आणि वॉटर लेवल खाली गेलेली। आम्ही ठरवलं की रेती चोरी उद्याची नाही, बंद। थोडा त्रास झाला, धमकी, पोलीस स्टेशनचे खूप काही साथ मिळेना, पण गावकऱ्यांच्या साथीनं, तरुणांच्या साथीनं आज माझ्या गावात एक रेतीचा कण देखील चोरीला जात नाही। परिस्थिती अशी आहे बंधूंनो, गावामध्ये आता एवढं मोठं गाव आहे माझं, 14,000 लोकसंख्येचं गाव। आता छोट्या गावामध्ये अवैध धंदे खूप मोठ्या प्रमाणात फोफावले। किती पोलिसांनी रेड केले तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा ते तयार होतात। मग ते सट्टा असेल, पत्ते असेल, दारू असेल। मी पण प्रयत्न केला, एसपींना मेसेज केला की एसपींची रेड यायची, रेड झाली की पुन्हा आले दुसऱ्या दिवशी त्यांचं तसंच सुरू। आम्ही एक नवीन संकल्पना राबवली, एक बालिका स्नेही पंचायत स्थापन केली। नवीन संकल्पना आहे, जळगाव जिल्ह्यात आम्ही राबवतोय। नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्वीच्या सीओ मॅडमने राबवली होती, जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही ती संकल्पना राबवतोय। 5 गावं माझे जळगाव जिल्ह्यातले निवडले, त्यांचं माझं एक गाव। त्यात अशी संकल्पना आहे की आपल्याच गावातल्या 12 वर्ष ते 21 वर्ष वयाच्या मुली घ्यायच्या, कोणी इच्छुक असलं तर आपल्याच मेंबरांच्या मुली घ्यायच्या, सदस्यांच्या मुली घ्यायच्या, किंवा ऍक्टिव्ह कार्यकर्त्यांच्या मुली घ्यायच्या, ज्यांना हाऊस आहे, आवड आहे, विरोध झाला तरी लढायची ताकद आहे, अशा मुली मी घेतल्या। आणि मुलींना घेऊन जिथं अवैध तिथं रेड मारणी सुरू केली। मी तुम्हाला सांगतो, अरे कोणाची हिंमत नाही विरोधात जायची, असं करून टाकू तसं करून टाकू, 2 नंबरवाली विरोधात। पण एकदा का मुलींना समोर केलं की कोणाची काही आमच्या विरोधात जायची हिंमत नाही ना। आज माझ्या गावात आम्ही सगळे अवैध धंदे बंद करून टाकले।
मित्रांनो, आपण जर ठरवलं ना तर लोक साथ देतात, आपल्या वाटावर नाही हो. विरोधक लोक विरोध करत राहतात. जसे आपण एखादी गाडी घेऊन गेलो तर कुत्रे काही भुंकतात, खूप लांबपर्यंत जातात आणि पुन्हा परत येतात. काय कारण माहिती नसतं, तसे हे भुंकणारे कुत्रे भुंकत राहतात. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की मुलांची संख्या कमी व्हायला लागली होती. मग काय करायचं बाबा, मग आम्ही शाळा दत्तक घेऊन टाकल्या. बरं, दोन मराठी शाळा आमच्या गावात, जिल्हा परिषदच्या, मुलींची वेगळी मुलांची वेगळी. आम्ही हे ठरवलं, नियम काय असेल ते पाहू नंतर. जे मुलं म्हटलं बाबा जे पहिलीमध्ये आपल्या प्रवेश घेतील मुलांना त्यांना 1 वर्षाची घरपट्टी माफ. आता किती कायद्यात बसतं किती नाही बसत ते पाहू पुढे. पण आम्ही ठरवलं आणि लगेच 150 मुलांची संख्या आमची वाढून गेली, पटसंख्या वाढली. तुम्हाला सांगायचं असं आहे मित्रांनो की जर आपण हे नाही केलं तर मग होतं असं की डेअरिंग तर तुम्हाला करावंच लागेल. डेअरिंग शिवाय ह्या गोष्टी शक्य नाही. दुसरं मी केलं, आता DYSP होतो, तुम्हाला माहिती आहे. आल्याच्या नंतर मी गावात एक ठरवलं, कमिशन बंद, घेणंही बंद आणि देणंही बंद. थोडासा त्रास झाला. हे म्हणे माझे याचे 2% असतात तर त्याचे 3% असतात, याला 5% द्यावं लागतं. मी म्हटलं मी देणार नाही. 15 वित्त आयोगाच्या कामात 3 वर्ष झालेच नाही. तो ग्रामसेवकच नाही म्हणे ते होणार नाही, सरपंच साहेब नाही होणार, तर राहू द्या कामं. पण नंतर मात्र त्रास झाला थोडासा. आता कामं सुरू व्हायला लागले. 2.5-3 कोटी आमच्या गावाला आलेले होते. थोडासा उशीर झाला, पण आपण जर ठरवलं तर निश्चितपणे या गोष्टी शक्य होतात. तुम्हाला माहिती आहे, आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला सभागृह असतं, मीटिंग हॉल असतो. मी तो मीटिंग हॉल तरुणांसाठीचा अभ्यासवर्ग तयार करून टाकला. कारण महिन्यातनं एकचदा मीटिंग घेतो आपण. आम्ही काय केलं, जे तरुणांना गावात व्यवस्था नाही आहे, घरी व्यवस्था नाही आहे अभ्यास करायची, बाबा ही अभ्यासिका, हे तुम्हाला 50,000ची पुस्तकं, फक्त जे मुलं अभ्यास करतील त्या व्यतिरिक्त त्या अभ्यासिकेत कोणीही येणार नाही. त्याचा फायदा हा झाला की आज 30 ते 35 मुलं त्या ठिकाणी सुरुवात असल्यानंतर 2-3 वर्ष जरा वेळ लागतो. हळूहळू आधी 10 मुलं, मग 15 मुलं, मग 20 मुलं, आज 35 मुलं त्या ठिकाणी अभ्यास करतायत. आणि जे स्पर्धात्मक परीक्षा पास होतात, मग तो BSFची काय परीक्षा, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, चला त्याची घोड्यावर मिळवणूक काढा. हेतू हा की बाकीच्या तरुणांना वाटावं की आपणही स्पर्धात्मक परीक्षेमध्ये पास व्हावं, स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यावं, निश्चितपणे अधिकारी व्हावं, कर्मचारी व्हावं. हा एक अशा प्रकारचे उपक्रम आम्ही हळूहळू गावामध्ये राबवतोय. आता 3 वर्षात आम्हाला खूप त्रास झाला. आता मात्र बदल दिसायला लागलाय आणि निश्चितपणे हा बदल हळूहळू होतो. संपूर्ण महाराष्ट्रातून आपण आलेले आहात, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपण आलेले आहात. मित्रांनो, फक्त सुरुवात करा. चिनगारी पेटवायचं आपलं काम असतं. विरोधक विरोध करतील. आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आयोजकांचा खूप आभार मानतो की इथं सगळं केल्यानंतर मी तर व्हिलन होतो, व्हिलन. BDO ऑफिसला जायचे, आमचे ग्रामपंचायत सदस्य बायचे, तुमच्या सरपंचाला नका आणू. म्हणजे BDO ऑफिसला आमचे कामं व्हायचे पण मी नाही पाहिजे का, की नको बाबा ते DYSP साहेबांना नका आणू, आम्ही तुमचं काम करून टाकू. सुरुवातीला त्रास झाला, पण आता आमचे कामं व्हायला लागले. आमच्या कामाला कोणी अडवत पण नाही. तर मित्रांनो, सुरुवात करा. या ठिकाणी इतकी चांगली संधी उपलब्ध करून दिली. हो, मी देतो. मित्रांनो, सन्मान हा निश्चितपणे आपल्याला अभिमानास्पद असतो आणि हा सन्मान करण्याचं काम मागच्या वर्षी पावशे साहेबांनी मला फोन करून बोलवलं होतं की नाही तुम्ही या, पण मागच्या वर्षी काही कारणास्तव संधी नाही मिळाली. पण यावर्षी सुद्धा त्यांनी हे पाहून या ठिकाणी आदरणीय महाराजांचं आगमन झालेलं आहे. आपण टाळ्या वाजवून महाराजांचं स्वागत करूया.